शब्दांच्या जातीमध्ये दोन प्रकार आढळतात, म्हणजेच विकारी आणि अविकारी. विकारी आणि अविकारी असे त्यांचे चार घटक आहेत. विकारीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रिया असे चार प्रकार येतात आणि अविकारीमध्ये शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय असे चार प्रकार येतात. म्हणजेच काय तर शब्दांच्या जातीमध्ये एकूण विकारीचे 4 आणि अविकारी 4 असे एकूण 8 घटक येतात. तर विकारीचा अर्थ काय येतो? तर विकारी शब्दांच्या जातीमध्ये लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे बदल होतात, म्हणून त्यांना विकारी शब्द असे म्हणतात. तर अविकारी शब्दात वरील कोणत्याही कारणामुळे बदल होत नाही, त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात. उदाहरण म्हणजेच काय तर लिंग म्हणजे काय? लिंग काय की स्त्रीलिंग आणि पुल्लिंग, बरोबर. तर तो मुलगा आंबा खातो, तो हा लिंग पुल्लिंग झाला. आणि स्त्री म्हणजे काय तर स्त्रीलिंग. पण काय झालं, त्यांचं वचन काय झालं, बदललं की नाही? तो आंबा खातो, ती आंबा खाते. म्हणजेच काय तर वाक्यामध्ये लिंग आणि वचनांमुळे बदल होतात, त्यांना विकारी शब्द असे म्हणतात. त्याचप्रमाणे अविकारीमध्ये कोणताही तसा बदल दिसून येत नाही, म्हणून त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात. येणाऱ्या भागामध्ये मी तुम्हाला विकारी आणि अविकारी ह्यांचे चार घटक, त्यांचे डेफिनेशन म्हणजे वाक्यात रूपांतर उदाहरणासहित समजावून सांगणार आहे. त्यामुळे म्हणजे येणाऱ्या भागाला पाहण्यासाठी माझ्या चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण मागील भागात पाहिलं होतं की विकारी आणि अविकारी यांचे डेफिनेशन म्हणजे वाक्यामध्ये सांगितलं होतं की कसे बदल करतात. तर आज आपण पाहणार आहोत की विकारी आणि अविकारी शब्दांचे घटक म्हणजेच त्यांच्या किती जाती आहेत, त्यांचे किती प्रकार आहेत आणि हे सगळे प्रकार आपण उदाहरणासहित पाहणार आहोत. त्यासाठी आधी आपण पाहूया की विकारी आणि अविकारीचे प्रकार किती आहेत. तर मी तुम्हाला मागील भागात सांगितलं होतं की विकारीचे 4 प्रकार आहेत आणि अविकारीचे 4 प्रकार आहेत. विकारीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे 4 प्रकार येतात. तर अविकारीमध्ये क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय असे 4 प्रकार येतात. म्हणजेच एकूण किती प्रकार आहेत तर 8 प्रकार आहेत. तर आता विकारी शब्दामध्ये जर तुम्ही पाहिलात तर विकारी शब्दामध्ये पण त्याच्या नामाचे प्रकार आहेत. तर विकारी शब्दामध्ये नामाचे 3 प्रकार आहेत, सर्वनामाचे 6 प्रकार आहेत, विशेषणाचे 3 प्रकार आहेत, तर क्रियापदाचे 2 प्रकार आहेत. तर हे सर्व प्रकार आपण वाक्यात आणि उदाहरणासहित पाहणार आहोत. तर जसं आपण मागील भागामध्ये जसं पाहिलं तसं टप्प्याटप्प्याने आपण शब्दांच्या जाती पाहणार आहोत. कधी कधी काही वेळेला काय होतं की मुलांना शब्दांच्या जातीमध्ये खूप कठीण वाटतं, म्हणजे ते कळण्यासाठी खूप कठीण वाटतं. पण जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिलात स्टार्टिंगपासून तर तुम्हाला नक्कीच कळेल की शब्दांच्या जाती किती आहेत आणि त्याचे प्रकार किती आहेत. मी तुम्हाला उदाहरणासहित ते देणार सुद्धा आहे. जर तुम्ही माझे व्हिडिओ जर टप्प्याटप्प्याने पाहिलात तर नक्कीच तुम्हाला माझ्या प्रत्येक सोप्या भाषेतील सोप्या प्रकारे व्याकरण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला ते कळेल. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.